हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी टापटीप सुंदर आकर्षक आणि स्वतःला प्रेझेंटेबल कसं करायचं भरपूर साऱ्या टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि आपली स्वतःची हायजीन कशी मेंटेन ठेवायची तर त्यासुद्धा टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले। तर पहिली टिप, आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत। आपण शौचालयावरून आलो किंवा आपण बाहेरून भाजी घेऊन आलो, बाहेरून कोणतेही काम करून आलो किंवा काहीही कोणतेही काम केलं तरी हात धुण्याची सवय आपल्याला ठेवायची। मग साबणाने आपले हात स्वच्छ धुवायचे। दुसरी पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायची ती म्हणजे आपले दात हे दिवसातून 2 वेळा साफ करण्याची सवय ही आपल्याला ठेवायची। जर आपल्याला ही सवय असेल तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण ही सवय लावू शकतो। दात आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा पार्ट आहे। जर ते खराब झाले तर आपल्याला खाता सुद्धा येणार नाही। त्याच्यामुळे दात साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आणि कुठे आपण पब्लिकमध्ये गेलो तर आपल्या दातांचा जर घाण वास येत असेल तर आपली पर्सनॅलिटी लो होते। त्याच्यामुळे दात हे दिवसातून 2 वेळा साफ करण्याचा प्रयत्न करायचा। माउथ फ्रेशनर सुद्धा तुम्ही वापरू शकता। जर ते नसेल वापरायचं मार्केटमधलं तर तुम्ही घरच्या घरी इलायची किंवा लवंग हे सुद्धा तोंडामध्ये ठेवू शकता। त्याच्याने सुद्धा आपल्या दातांचा छान वास येतो, पर्सनॅलिटी आपली लो होत नाही। आणि जर कुठे बाहेर जायचं असेल तर तुमच्या बॅगेमध्ये इलायची आणि लवंग हे ठेवायला विसरू नका। तर आता पुढची आणि चौथी टिप तर ती म्हणजे रोजच्या रोज आपल्याला आंघोळी करायची आहे। आपल्याला स्वच्छ साफसुथरं राहायचं आहे। जर आपण स्वच्छ राहिलो तर आपल्याला अनेक आजार होण्यापासून आपण टाळू शकतो। कारण का महिलांना गुप्त आजार होण्याची भरपूर शक्यता असते। जर आपण आपलं पर्सनल हायजीन मेंटेन ठेवलं तर या आजारांपासून आपण मुक्त राहू शकतो। म्हणून दिवसातून निदान 2 वेळा तरी आंघोळी करायची। आपल्या शरीराचा पर्सनल पार्ट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आता इथे मी सेविंग करते तर महिन्यातून एकदा तुम्ही करू शकता। जशी तुमची हेअर ग्रोथ असेल त्यानुसार तुम्ही सेविंग करू शकता। तर मी चेहऱ्यावरचे माझे केस काढते। चेहऱ्यावरचे केस का काढायचे तर चेहऱ्यावरचे जर आपण केस काढत असू तर चेहऱ्यावरती छान शाईन येते, ग्लो येतो आणि समोरच्याला बघायलासुद्धा आपला चेहरा छान वाटतो। त्याच्यामुळे चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करत जा। तसंच आपली पर्सनल सेविंग करायलासुद्धा विसरू नका। आपले काखेतले किंवा आपले अंडरगार्मेंट्स असतील तर ते सुद्धा साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आता इथे मी माझ्या चेहऱ्यावरचे म्हणजे ओठांच्या वरचे केस रिमूव्ह केलेत। आता नाकावरती सुद्धा आपल्या ब्लॅकहेड्स येतात आणि जर आपण कुठे बाहेर गेलो तर ते बघायला एकदम विचित्र वाटतं समोरच्याला। आणि त्या ब्लॅकहेड्स जर आपण काढल्या नाहीत तर त्यानंतर मग काही दिवसांनी काळे होतात, काळे दाणे त्याच्यामध्ये तयार होतात आणि ते तर आणखी विचित्र होतं। म्हणून तुम्ही आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा अशी एक पिन आणून ठेवायची आणि त्या पिनने तुम्ही तुमच्या ब्लॅकहेड्स काढू शकता। आता हे ते मी काढते। रोज सकाळी आंघोळी झाल्यानंतर काढायची म्हणजे ज्यावेळेस आपण गरम पाणी चेहऱ्यावरती घेतो त्याच्याने चेहरा नरम पडतो आणि नरम पडल्यानंतर त्या ब्लॅकहेड्ससुद्धा नरम होतात। मग ते आपण इझिली काढू शकतो। आणि जर तुमच्या जास्त असतील तर गरम पाण्याची वाफ घ्यायची आणि ही जी पिन असते त्याच्याने आपल्या पिंपल्स किंवा ज्या ब्लॅकहेड्स आहेत तर त्या आपण रिमूव्ह करू शकतो। महिन्यातून एकदा किंवा जशा तुमच्या येत असतील त्यानुसार तुम्ही करू शकता। आता इथे मी आंघोळी वगैरे माझी झाली होती। ब्लॅकहेड्स थोड्याशा नरम पडल्या होत्या म्हणून मी पेनने काढून घेतल्यात। आता मॉइश्चरायझर लावते। तर आंघोळी झाल्यानंतर रोज मॉइश्चरायझर लावायला विसरू नका। कारण का मॉइश्चरायझरने आपला चेहरा प्रोटेक्ट राहतो, मऊसूत राहतो, मुलायम राहतो। त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावत जा। आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर लगेच आपल्याला पावडर ॲप्लाय करायची नाही आहे तर थोडा वेळ तुम्ही तुमचं दुसरं कोणतं तरी काम करू शकता। तर आता इथे मी माझे केस विंचरते। तर आपण आपल्या केसांची काळजी घेतली तर आपल्या केसांची ग्रोथसुद्धा चांगली होऊ शकते, दिसायलासुद्धा सुंदर दिसतात केस। म्हणून दिवसातून 2दा केस विंचरण्याचा प्रयत्न करायचा। ज्यांची केस गळती आहे त्यांनी तर दिवसातून 2-3 वेळा तरी केस विंचरावे। कारण की असेच जर केस आपण वरती बांधून ठेवले तर त्याच्यामध्ये गुंतासुद्धा जास्त होतो। केसांकडे लक्ष नाही दिलं तर केस ज्यावेळेस तुम्ही विंचरायला जाल त्यावेळेस केस आपली तुटली जातात आणि गळतातसुद्धा जास्त। तर आता हे ते नॉर्मल केस मी बांधून घेतलेत आणि मॉइश्चरायझर थोडं सुकलं आहे त्याच्यावरती मी क्रीम लावते। तर क्रीम मी फेअर अँड लवली लावते। जेव्हापासून मला कळतं आहे तेव्हापासून मी फेअर अँड लवली ही क्रीम लावत आले आणि ते छान वाटते मला, त्याच्यामुळं मी तेच लावते। आणि त्याच्यावरती पॉन्ड्स पावडर, ती सुद्धा वर्षानुवर्ष चालत आलेली पॉन्ड्स पावडर। कारण की घरामध्ये जे आधीपासून चालतं ना तेच पुढे चालत येतं। तर माझी मम्मीसुद्धा पॉन्ड्स पावडर किंवा फेअर अँड लवली ही कंटिन्यू लावत आले
तर आता मी सुद्धा तेच लावते आणि आता काजळ लावून घेते। जर तुम्हाला दिवसाची सुरुवात चांगली व्हावीशी वाटत असेल, दिवस तुमचा चांगला जावासा वाटत असेल, स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचं असेल तर ना बेसिक मेकअप करायला विसरू नका। दिवसातून आंघोळी झाल्यानंतर एकदा सकाळी असा मेकअप तुम्ही जरूर करत जा। खास करून महिलांना मी सांगते, लिपस्टिक लावायला विसरू नका, काजळ लावायचं, पावडर लावायचे, सगळ्या गोष्टी लावायचे, म्हणजे बघा तुमचा दिवससुद्धा छान जाईल। तुम्ही स्वतःला प्रेझेंटेबल करू शकाल आणि कोणतेही काम असू द्या तुम्ही ते इझिली करू शकाल, ही माझी गॅरंटी आहे। तर आता इथे मी मस्त तयार झाली, आंघोळी वगैरे झाल्यानंतर फक्त 5 मिनटं लागतात आणि हायजीन मेंटेन तर आपण कधीतरी करू शकतो, म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा। आता कानातला मळ काढायला विसरू नका, तुम्ही बड्सच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता, नाहीतर मग ऑइल भेटतं, ते ऑइल कानामध्ये टाकून मळ आपोआप बाहेर येतो, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। कारण का बड्स सहसा डॉक्टर लोक मना करतात की नका घालत जाऊ म्हणून। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कानातले घालतो, तर बऱ्याच दिवस ते कानातले कानामध्ये तसेच राहतात आणि त्याच्या बॅक साईडला इतका मळ जाऊन बसतो, तर तो महिन्यातून एकदा साफ करत जा, म्हणजे कानातली काढून भिजत ठेवायची आणि मग ते साफ करायचे। आता आपली पुढची पर्सनल हायजीन म्हणजे आपले नेल्स, आपली नखं ही आठवड्यातून एकदा कापलीच पाहिजेत, नाहीतर मग त्याच्यामध्ये मळ जाऊन बसतो। खास करून आपण गृहिणी किचनमध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कांदा वगैरे सोलताना त्याचा काळपटपणा आपल्या नखांमध्ये जातो आणि मग ते विचित्र दिसतं। त्याच्यामुळे नखं साफ ठेवण्याचा प्रयत्न करायचा, आठवड्यातून एकदा नखांची ट्रिमिंग करायची। आणि पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर वाढलेली नखं अजिबात चांगली दिसत नाही। जर त्यांना तुम्ही नेलपेंट वगैरे लावले, त्यांच्यावरती काहीतरी ट्रीटमेंट केली तर ते पाहायला सुंदर दिसतात, नाहीतर मग फक्त नखं वाढले, त्याच्यामध्ये मळ जाऊन बसला, त्यांची ट्रिमिंग नाही केली तर ते विचित्र दिसतं। त्याच्यामुळे नेलपेंट वगैरे लावायचे असेल, नखांची काळजी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही तुमची नखं वाढवा। आता पर्सनल हायजीनमध्ये खास करून महिलांसाठी ज्यावेळेस आपल्याला मासिक पाळी येते तर त्यावेळेस आपण 2-3 वेळा आपले सॅनिटाईज पॅड चेंज केले पाहिजेत। जर तुम्ही एकच पॅड ठेवत असाल दिवसभर तर त्याच्याने आपल्याला इचिंग होईल, तिथल्या आजार, गुप्त आजार, मी मगाशीच म्हटले की गुप्त आजार आपल्याला होतात। त्याच्यामुळे सॅनिटाईज पॅडच वापरायचं आणि दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही ते चेंज करायचे, म्हणजे कोणतेही आजार होत नाहीत। आताच्या नवीन मुली हे मॅस्ट्रोवल कप वापरतात, हे वापरायला सुद्धा एकदम सोपं असतं, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि हा कप डिस्पोजर नाही आहे, तर आपण खूप वेळा हा कप वापरू शकतो। त्याच्यामुळे हा आणून ठेवायचा, यूज झाल्यानंतर गरम पाण्यामध्ये तो उकळून घ्यायचा, म्हणजे त्यातले जे कीटाणू असतील तर ते मरून जातात। तुम्ही तो व्हिडिओ पहा, तुम्हाला सविस्तर सगळी माहिती मिळेल। आता कपडे, जर आपल्याला आकर्षक दिसायचं असेल, प्रेझेंटेबल आपल्याला ठेवायचं असेल तर आपले कपडे भरपूर महत्त्वाचे आहेत। आपण काय घालतोय किंवा आपण किती स्वच्छ कपडे घालतोय हे भरपूर मॅटर करतं। त्याच्यामुळे स्वच्छ कपडे घालायचे, साफसुथरा कपडे ठेवायचे, रोजच्या रोज आपले कपडे धुवायचे आणि पर्सनल जे आपले इंटरनल कपडे असतात तर ते सुद्धा कॉटनचे वापरायचे। त्या 6 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी ते सुद्धा चेंज करत राहायचं, नाही तर वर्षानुवर्षे एकच कपडे वापरले तर मग आपल्याला आजार होण्याची शक्यता असते। म्हणून जे इंटरनल कपडे असतात तर ते चेंज करण्याचा प्रयत्न करा। गरमीमध्ये कॉटनचे कपडे घाला। सतत जर नाईटी घालत असाल तर ऑनलाईन मी लिंक तुम्हाला देईल, माझे जसे ड्रेस असतात तसे तुम्ही घरच्या घरी वापरू शकता। तुम्ही बाहेरसुद्धा हे ड्रेस घालून जाऊ शकता, म्हणजे भाजी आणायला, मुलांना आणायला खूप कम्फर्टेबल वाटतं, एकदम फ्री वाटतं हे ड्रेस घातल्यानंतर। मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तुझे ड्रेस कुठून घेते, तर मी हे फ्लिपकार्टवरून घेते। खूप वेळा मी लिंकसुद्धा तुम्हाला शेअर केले, पण भरपूर साऱ्या कमेंट मला येत असतात, म्हणून मी आज म्हटलं तुम्हाला दाखवते। मी नाईटी घालत नाही, तर मी हे असे लॉंग मॅक्सी टाईपचे ड्रेस वापरत असते, दिसायलासुद्धा छान वाटतात। फक्त हे कॉटन नाही आहे, तर कपडा ह्याचा वेगळा कपडा आहे, पण इझिली तुम्ही वेअर करू शकता, दिसायला खूप सुंदर दिसतात। आणि आजसुद्धा व्हिडिओमध्ये ह्याची मी लिंक तुम्हाला देते। चला पुढची आणि महत्त्वाची टिप तर ती म्हणजे आपण रोजच्या वापरामध्ये जे मेकअपचं साहित्य असेल किंवा हे आपले जे कंगवे, फण्या असतात तर त्यासुद्धा साफ करत जा। वर्षानुवर्ष आपण वापरतो त्या साफ करत नाही,
एकतर आपण तेल लावतो केसांना आणि तेल त्या कंगव्याला फणीला लागतं, त्याच्यावरती धूळ मिट्टी येऊन बसते आणि हे असे काळपट कंगवे फणे आपले होऊन जातात। म्हणून पावडरच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे अर्धा एक तास, त्याच्यानंतर ब्रशच्या साहाय्याने साफ करायचे, इझिली साफ होतात। तसेच आपले जे ब्रश म्हणजे मेकअपचे ब्रश असतात किंवा जे बंच असतात तर ते सुद्धा साफ करायला विसरू नका, कारण का ते सुद्धा भरपूर खराब झालेले असतात। सारखं वापरतो आपण, भरपूर वेळा मेकअप करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा घाण वगैरे जाऊन बसते, पावडर वगैरे भरपूर साचलेली असते आणि तसेच इकडे तिकडे पडलेले असतात, म्हणून ते सुद्धा महिन्यातून एकदा साफ करत जा। तर आपले कंगवे फण्या हे सुद्धा साफ करायला विसरू नका। आपले पर्सनल हायजीन स्वच्छ साफसुथरं ठेवा, क्लीन राहा, स्वच्छ राहा। तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।